पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। नवापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विरोधातील अविश्वास ठराव एका मताने बारगळला। ज्या 12 सदस्यांनी सभापतीच्या विरोधात अविश्वास ठराव मांडला होता त्यापैकी 4 सदस्य गैरहजर राहिले। उपस्थितांपैकी 12 ऐवजी 11 सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने अविश्वास ठराव मंजूर झाला नाही। विशेष प्राधिकृत अधिकारी नीरज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली सदर प्रक्रिया पार पडली। त्यांनी सदर मतदान प्रक्रिया पूर्ण करून निकाल जाहीर केला। बकाराम गावित हे सभापती पदी कायम राहिले। कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बकाराम गावित यांच्या विरोधात बाजार समिती सदस्यातर्फे 9 डिसेंबरला जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता। 10 डिसेंबरला जिल्हाधिकारी यांचे आदेश केले होते। नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची विशेष प्राधिकृत अधिकारी नीरज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी 11ला कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात अविश्वासावर सभा झाली। सभेची सुरुवात सदस्यांची गणपूर्ती करून अविश्वास प्रस्तावाचे वाचन करून प्रोसिडिंगवर सदस्यांच्या सह्या करून मतदान घेण्यात आले। यामध्ये अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने 11 सदस्यांनी मतदान केले तर अविश्वास ठरावाच्या विरोधात 2 सदस्यांनी मतदान केले। 4 सदस्य गैरहजर राहिले। यात महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती कलम 23 च्या तरतुदीनुसार बाजार समितीच्या एकूण सदस्य संख्येच्या बाजूने 2/3 मतदान असणे बंधनकारक असल्यामुळे एकूण सदस्य संख्या 17 पैकी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने 12 सदस्यांचे मतदान होणे आवश्यक होते। मात्र अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने 11 सदस्यांनी मतदान केले असल्याने अविश्वास प्रस्ताव एकमताने पारित झाला नाही। प्रसंगी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान करणारे सदस्य 11 सदस्य गंगाजी गंगाराम कोकणी, प्रेमलाल बापू वसावे, विनायक ठणग्या गावित, धीरसिंग लालजी गावित, कलीबाई जयसिंग गावित, अशोक पोसल्या गावित, नवलसिंग सिंगा गावित, दिनकर हुरजी गावित, जयश्री मधुकर नाईक, गिरीश पद्माकर गावित, आरिफ मोहम्मद बलेसरिया। अविश्वास ठरावाच्या विरोधातील मतदान करणारे सदस्य भालचंद्र केवजी गावित, बकाराम फतेसिंग गावित। अनुपस्थित सदस्य अमिता राहुल वसावे, सुनील दिवल्या गावित, रमीला दिलीप गावित, लखन गिरधारीलाल अग्रवाल। या प्रसंगी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, उपनिरीक्षक जितेंद्र महाजन यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। या विशेष सभेसाठी बाजार समितीचे सचिव अमोल पिपळे, सहकार विभागाचे विनोद सामुद्रे, उमेश पाडवी, जाकीर शेख यांनी सहकार्य केले। कृषी उत्पन्न बाजार समितीचा अविश्वास ठराव जे मोठा विषय मीटिंग होती तो शासनाच्या नियमाप्रमाणे एकूण 17 मेंबर आहे। 17 मेंबरपैकी 2/3 मेजॉरिटी म्हणजे 12 मेंबर अविश्वास ठरावासाठी पाहिजे। मग आमच्याकडे म्हणजे शेतकरी पॅनलकडे 11 मेंबर होते म्हणून हा ठराव आज उठलेला आहे। हे आम्ही असं म्हणजे अविश्वास ठराव उठला आहे म्हणून बाहेर निघता आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती नवापूर यांचे सभापती श्री बकाराम फतेसिंग गावित यांच्या विरुद्ध बाजार समितीच्या 12 सदस्यांनी 9/12/2024 रोजी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला। त्या अविश्वास प्रस्तावावर माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी माझी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली। त्यानंतर आम्ही सगळ्या समिती सदस्यांना, बाजार समितीचे एकूण 17 समिती सदस्यांना विशेष सभेचा अजेंडा काढला आणि विशेष सभेच्या अजेंड्याने 20 तारखेला म्हणजे आज आम्ही सभा घेतली। सदर सभेमध्ये सगळ्यांच्या गणपूर्ती झाल्याने सभा सुरुवात करण्यात आली। अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान घेण्यात आलं प्रोसिडिंगवर, त्यानुसार त्यांच्या सह्या घेण्यात आल्या। एकूण 11 सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केलं व अविश्वास ठरावाच्या बाजूने 2 लोकांनी मतदान केलं। परंतु महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कलम 23 मधील तरतुदीनुसार एकूण समिती सदस्य 17च्या 2/3 सदस्य हे बहुमताला ठराव पारित लागतात। तर 12 सदस्य हे ठरावाच्या बाजूने असले पाहिजे, परंतु 11 सदस्यांनी बाजूने मतदान केल्याने तो ठराव हा नामंजूर करण्यात आला आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती नवापूर माझ्यावरती अविश्वास ठराव दाखल केला होता, परंतु जे सदस्य संख्या जी आहे त्यांच्याकडे पूर्ण न असल्यामुळे मला ते अविश्वास ठराव हा फेटाळला गेला आणि खरा अर्थ म्हणजे शरददादा, भरत भाऊ आणि शिंदे साहेबांचे PA यांनी आम्हाला खूप मदत केली।
तसंच नरेंद्र भाऊ आहे, भालचंद्र भाऊ आहे, यांनीसुद्धा एक चांगली भूमिका त्यांनी मांडली आणि तो विजय आज शिंदे गटाचा या नवापूर तालुक्यामध्ये झेंडा उच्चार राहिला, असं आम्हाला आनंद वाटतंय आम्हाला.